नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. आपलं आजचं पुस्तक पंकज कालूवाला यांचं इस्रायलची मोसाद. पंकज कालूवाला लिखित इस्रायलची मोसाद. प्रकाशक परममित्र पब्लिकेशन. पुस्तकाची किंमत 800 रुपये. पुस्तकाची पानं 632. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 27 डिसेंबर 2012 म्हणजे 14 वर्षापूर्वी प्रकाशित झाली. त्याच्यानंतर याची दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2014 मध्ये प्रकाशित झाली आणि या दुसऱ्या आवृत्तीचं पुनर्मुद्रण ऑक्टोबर 2015, ऑक्टोबर 2016 आणि मे 2016 मध्ये झालं. त्याच्यानंतर त्याची वाढीव मजकुरासह सुधारित अशी तिसरी आवृत्ती नोव्हेंबर 2017 मध्ये आली. या तिसऱ्या आवृत्तीची ही डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 अशी पुनर्मुद्रण झाली. त्याच्यानंतर या पुस्तकाची चौथी आवृत्ती जानेवारी 2020 मध्ये आली आणि या चौथ्या आवृत्तीचं डिसेंबर 2020 आणि मे 2021 मध्ये पुनर्मुद्रण करण्यात आलं. तर या चौथ्या आवृत्तीचं तिसरं पुनर्मुद्रण ऑक्टोबर 2021 मध्ये केलं गेलं. या पुस्तकाची पाचवी आवृत्ती मे 2022 ला आली आणि या पाचव्या आवृत्तीचं पुनर्मुद्रण हे नोव्हेंबर 2024 मध्ये केलं गेलं. आणि अशा वेळेला इतकं गाजलेलं, इतक्या वेळेला पुनर्मुद्रित झालेलं, इतक्या 5 आवृत्त्या आलेल्या पुस्तकाचं आज ग्रंथसूक्त मध्ये विचार करण्याचं कारण असं की आपण सगळेच जण जाणतो की केवळ या ग्रंथसूक्ताच्या 7व्या सत्राचं सूक्त इस्रायल आहे असं नाही. आणि इस्रायलचा जर विचार करायचा असेल तर इस्रायल म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्या काही पहिल्या 2, 3, 4 गोष्टी येतात त्याच्यामध्ये हटकून कोणताही वयोगट असू दे, ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, त्याचा आर्थिक स्तर, त्याचा सामाजिक स्तर, त्याचा व्यावसायिक स्तर, त्याची राजकीय भूमिका कोणतीही असू दे, इस्रायल म्हटल्यानंतर पहिल्या ज्या काही 2-5 गोष्टी आठवतील त्याच्यात सगळ्यांना जगभरात हटकून आठवणारी गोष्ट म्हणजे मोसाद ही त्यांची गुप्तहेर संघटना. एखादा देश त्याच्या गुप्तहेर संघटनेवरनं ओळखला जावा किंवा तो त्याच्या आयुष्याच्या किंवा त्याच्या राजकीय प्रतिमेचा एक अविभाज्य भाग व्हावा असं भाग्य किंवा अशी घटना जगातल्या इतर दुसऱ्या कोणत्याही देशाबद्दल होत नाही. पण इस्रायल म्हणलं की इस्रायलची मोसाद हे मनापासून आठवतं. मग इस्रायलचं परराष्ट्र धोरण असू दे, इस्रायलचं कृषी धोरण असू दे, इस्रायलचं संरक्षण धोरण असू दे, इस्रायलचं धातू धोरण असू दे, इस्रायलचं अवकाश तंत्रज्ञान असू दे, इस्रायलचं युद्ध असू दे, इस्रायलचा समेट असू दे, इस्रायलचा हल्ला असू दे किंवा इस्रायलचं प्रत्युत्तर असू दे, यातल्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयामध्ये इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संघटना कार्यरत असते. किंवा त्याच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय डेव्हिड बिन गुरियन ह्या इस्रायलच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आज इस्रायलचे पंतप्रधान असणारे नेतन्याहू यांच्यापर्यंतचा कुठच्याही राजकीय रंगसंगतीचा अल्पमतातला किंवा बहुमतातला पंतप्रधान आपला निर्णय घेत नाही, ही इस्रायलची परंपरा आहे. हा दबदबा त्यांची मोसादची दहशत नाही, तर हा दबदबा इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेच्या कार्यक्षमतेचा पुरावा आहे. इतक्या सातत्यानं, इतक्या उच्च पातळीची तांत्रिक, बौद्धिक आणि प्रशासकीय कार्यक्षमता म्हणजे मोसाद असं एक अविभाज्य समीकरण. आणि या दृष्टिकोनातनं इस्रायल हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या 7व्या सत्रामध्ये आजचं पुस्तक पंकज कालूवाला यांचं इस्रायलची मोसाद या जवळजवळ 630-632 पानाचं मला जाणवणारं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे परिशिष्टांच्या आधी जी जवळजवळ 25-30 प्रकरणं या पुस्तकामध्ये येतात ती तर माहितीपूर्ण आहेतच, पण मोसाद हे नाव आपल्याला माहिती असतं. जसे आपल्याला इस्रायलचे पंतप्रधान माहिती असतात पण इस्रायलचे लष्कर प्रमुख तेवढे कधी पुढे येत नाहीत, तसंच इस्रायल म्हणल्यानंतर आपल्याला मोसाद हे नाव माहिती असतं पण इस्रायलचे पदाधिकारी कधीही माहिती नसतात. पण पंकज कालूवाला
यांच्या इस्रायलची मोसाद या पुस्तकाचं मला जाणवलेलं आणि आवडलेलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये इस्रायलची 1948 साली निर्मिती झाल्यापासून या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित होईपर्यंत निदान 5व्या आवृत्तीच्या सुधारित मजकुरापर्यंत जे काही महत्वाचे पदाधिकारी होऊन गेले त्यांची देण्यात आलेली माहिती, या प्रत्येकच अधिकाऱ्याची माहिती फार तपशीलवार दिली आहे अशातला भाग नाही. सगळेच तपशील अत्यंत साहजिकपणानं उघड करण्यात आलेले नाहीत. जाणवणारी गोष्ट अशी आहे की इस्रायलच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या मंडळींनी मोसादमध्ये काम केलं त्यांची माहिती जितक्या तपशिलामध्ये दिली गेली तितके आज किंवा अगदी अलीकडच्या भूतकाळामध्ये इस्रायलमध्ये जे पदाधिकारी कार्यरत होते त्यांची तितकीशी माहिती देण्यात आलेली नाही. हा या पुस्तकावरचा आरोप किंवा आक्षेप नाही, कारण हे होणं अत्यंत साहजिक आणि अत्यंत अपरिहार्य आहे. माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये अगदी मोसादमध्ये जरी नसलो तरी अनेक संवेदनशील धोरण निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये काही प्रमाणात तरी माझा स्वतःचा सहभाग राहिलाय आणि त्यामुळे अशा बाबतची काय दक्षता घेतली जाते याचा विचार आपल्याला करावा लागतो. अगदी आपल्या देशामध्ये 1990च्या दशकात एकाच वेळेला जेव्हा 12 ठिकाणी हल्ले झाले, पण तो 13वा हल्ला खोटा होता हे नंतर जाहीर केलं, पण हे 12 हल्ल्यांची सुद्धा सगळी माहिती आजपर्यंत आपण सुरक्षिततेच्या नावाखाली जाहीर केलेली नाही. याचा अर्थ धोरणकर्त्यांना किंवा राज्यकर्त्यांना ती माहिती नसते असं नव्हे, पण अशी माहिती जशी संबंधित देशाच्या धोरणकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना माहिती असते तशी ती इतरांनाही या ना त्या स्वरूपात माहिती असते. त्याचं स्वरूप आणि दिशा माहिती असली तरी प्रमाण, उंची आणि खोली हे वेळोवेळी बदलत राहतं हे लक्षात घेतलं जातं. आणि मोसादची मुळातलीच कार्यशैली अशी आहे की ते तोंडानं कमी बोलतात आणि हातानं जास्त बोलतात. आपल्याला अशा पद्धतीच्या कार्यशैलीची वैशिष्ट्य याची आता थोडीशी झलक अगदी सिनेमॅटिक वातावरणात का असेना पण धुरंधर आणि धुरंधर 2 मुळे आलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धुरंधर आणि धुरंधर 2 आणि त्यातनं दिसणारे आपले अजित डोवाल किंवा तशा स्वरूपाचे जे काही सिनेमे काश्मीरच्या पार्श्वभूमीवरती आलेले आहेत यांचा जरी विचार करायचा झाला तरी सुद्धा ते करमणुकीच्या क्षेत्रामध्ये साहित्यिक स्वातंत्र्य घेत केलेलं अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे. हीच जर तुलना करायची झाली तर विवेक अग्निहोत्रींच्या ताश्कंद फाईल मध्ये सुद्धा आपल्या देशाच्या गुप्तहेर संघटनेचा की ज्या ती 1962-65च्या काळामध्ये अत्यंत नासंट स्टेजमध्ये किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये असले तरी सुद्धा येणारे उल्लेख हे सूचक आहेत. मग हे ज्याचं कार्य मोसादच्या तुलनेत त्यावेळेला नगण्य होतं अशांच्या बाबतीत घ्यावी लागणारी खबरदारी असेल तर मोसादच्या कार्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती ही गणित असतील याचा विचार केला पाहिजे. पण तरी सुद्धा गुप्तहेर संघटनांच्या कार्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती हे लक्षात घेण्यासाठी अशा साहित्यिक पुस्तकांचाच विचार करावा लागतो. मी नेहमी गमतीने असं म्हणतो की द गॉल हा खरं सांगायचं म्हणजे त्याच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा सुद्धा फ्रेडरिक फॉर्सिसच्या डे ऑफ द जाकल या कादंबरीमुळे आणि त्या कादंबरीवरती कादंबरी तितक्याच गाजलेल्या सिनेमामुळे लोकांना जास्त माहिती झाला. फ्रेडरिक फॉर्सिसच्या ओडेसा फाईलमुळे त्या देशांच्या त्या वेळच्या भूमिका आणि त्याच्याशी संबंधित कार्यकर्ते आणि राज्यकर्ते आणि धोरणकर्ते सुद्धा या धोरणकर्त्यांमध्ये अनेकदा त्या देशांच्या गुप्तहेर संघटना, त्या देशांचे लष्करी अधिकारी, त्या देशाच्या हिताच्या बाजूनी आणि हिताच्या विरुद्ध, देशाच्या आतले आणि देशाच्या बाहेरचे अशी वेगवेगळी राजकीय मंडळी ही कार्यरत असतात. अशा पार्श्वभूमीवरती एखादी संघटना कशी काम करते हे समजून घेण्याजोग आहे. असा विचार करत असताना इस्रायलमध्ये जशी मोसाद आहे तशी अमेरिकेमध्ये सुद्धा संस्था आहे, तशी रशियामध्ये सुद्धा KGB सारखी संस्था आहे. या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात
प्रत्येकच देशाची गुप्तहेर संघटना कार्यरत असते. मग इस्रायलच्या बाबतीत मोसादचं एवढं गणित का चालतं, हे ज्यांनी इस्रायलची व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा काही करार मदार केले आहेत, निदान या ना त्या स्वरूपामध्ये ते ज्या क्षेत्रामध्ये ज्या संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्या संघटनेनं जर इस्रायल बरोबर कामकाज केलेलं असेल तर निदान ऐकीव स्वरूपात सुद्धा मोसादची माहिती असते. असा विचार करायचा झाला तर त्या ऐकिक स्वरूपातल्या माहितीला फुटलेले पाय आणि तोंड याची जर वजाबाकी केली तर त्याची सर्वसमावेशकता किंवा व्यापकता हे लक्षात येतं. आणि हा कार्याचा भाग इतका आहे की अनेकदा राजनैतिक वर्तुळामध्ये एक काळ असं म्हटलं जायचं की जर तुमच्या पासपोर्टवरती इस्रायलच्या व्हिसाचा स्टॅम्प असेल तर युरोप आणि अनेक पाश्चिमात्य देश तुम्हाला व्हिसा देताना एकदा नव्हे तर 10दा विचार करतात. त्याच्या उलट काही देश असं म्हणतात की ज्या अर्थी मोसादनी किंवा इस्रायलने सुद्धा याला व्हिसा दिला त्या अर्थी हा मनुष्य जास्त विश्वासार्ह आहे. म्हणजे एकाच देशाच्या एकाच संघटनेचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला जातो या व्यावसायिक स्वरूपाची व्यावहारिक व्यवहार्यता म्हणजे पंकज कालूवाला यांनी लिहिलेलं इस्रायलची मोसाद ही गणित आहेत. या संघटनेची निर्मिती, या संघटनेचा इतिहास, या संघटनेचा ऑर्गोनोग्राम किंवा संघटना संरचना, त्यांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय, या संघटनेच्या वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या योजनांमधल्या वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या भूमिका याचं वर्णन या पुस्तकात मुळातून वाचण्याजोग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. असा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की म्युनिच ऑलिम्पिक मध्ये ज्या वेळेला इस्रायली खेळाडूंची हत्या झाली त्यावेळेला इस्रायली संसदेमध्ये गोल्डा मायर यांनी एक जाहीर विधान असं केलं होतं की आम्ही खुन्यांना शोधून काढू, यामध्ये तडजोड नाही. यातला शेवटचा खुनी म्युनिक ऑलिम्पिकच्या हत्याकांडानंतर बळी जायला मध्ये 18 वर्षाचा काळ झाला. इतका प्रदीर्घ काळ, इतक्या सातत्यानं, इतक्या सखोलपणाने, इतक्या सर्वंकषरित्या काम करत असताना सुद्धा त्याची भनक सुद्धा दुसऱ्याला लागू न देणं याला मोसाद शैली असं म्हणतात. पंकज कालूवाला शक्य तितकी सखोल माहिती परममित्र पब्लिकेशननं प्रकाशित केलेल्या इस्रायलची मोसाद या पुस्तकाकडे देतात. आपल्या असं लक्षात येईल की आपल्या मराठी साहित्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये राजनैतिक दृष्ट्या विचार करता अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करायचा झाला तर विविध देशांच्या घटना आणि विविध देशांच्या गुप्तहेर संघटना या थीमवरती अनेक पुस्तकं आली आहेत. पण एक वाचक म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की जितक्या मोकळेपणानं, जितक्या सविस्तररित्या आणि जितक्या प्रमाणावर वेगवेगळ्या देशांच्या घटना किंवा संविधान या विषयावर पुस्तकं आली तितकी विविध देशांच्या गुप्तहेर संघटना याच्या बाबतीत माहिती मिळत नाही. अनेकदा इस्रायल बाबत तर असं म्हटलं जातं, त्याचा ओझरता उल्लेख आपण इस्रायल मधल्या आधीच्या व्हिडिओमध्ये याच मालिकेमध्ये केलाय, त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही. पण इस्रायलच्या बाबतीत असं म्हटलं जातं की अनेक पुस्तकं 1948 ते 2026 या काळानं जितकी इस्रायलच्या बाजूनं लिहिली गेली तितकी पॅलेस्टाईन किंवा इतर देशांच्या बाजूनं लिहिली गेली नाहीत. याचं कारण असं आहे की या बाबतीतली सगळी महत्वाची कागदपत्र इस्रायलनं स्वतःचं एकही कागद उघड होऊ दिला नाही आणि इतर देशांचा एकही कागद अस्तित्वात ठेवला नाही. मग हे जर त्या बाबतीत शक्य असेल तर स्वतःच्या अत्यंत संवेदनशील अशा विषयांवरती इस्रायल किती प्रमाणावरती आपली बातमी बाहेर जाऊ देईल याचा विचार करावा लागेल. या मर्यादेत कार्य करत असताना पंकज कालूवालांनी इतकं 630 पानांचं पुस्तक लिहावं हेच मुळात एक आश्चर्याची गोष्ट आहे. नाह पालकर यांच्या इस्रायल छळाकडून बळाकडे या पुस्तकाचा विचार आपण इस्रायल हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या 7व्या सत्रामध्ये केलेला आहे.
इस्रायल छळाकडून बळाकडे या पुस्तकामध्ये नाहपालकर यांना काही मूलभूत कागदपत्र मिळवण्यासाठी इस्रायली राजवट आणि इस्रायली राजदूत ऑफिसेस यांच्याकडे किती प्रयत्न करावे लागले याची साध्यंत माहिती अनेकांना आहे. मग हे जर त्या पुस्तकाबद्दल खरं असेल तर त्या तुलनेमध्ये, कारण ते पुस्तक 1966 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली, त्याच्यानंतर जवळजवळ 50 वर्षानंतर पंकज कालूवाला यांचं इस्रायलची मोसाद हे पुस्तक प्रकाशित झालंय. या 50 वर्षाच्या काळामध्ये परिस्थिती बदलली, आपल्या देशाचे इस्रायल बरोबर असलेले संबंध बदलले. आपण केवळ राजकीय दृष्ट्या कुंपणावर किंवा इस्रायलच्या विरुद्ध देशावर राहिलो असं नाही, तर नानाविध क्षेत्रामध्ये अगदी ठिबक सिंचनापासून संरक्षणापर्यंत आणि शिक्षणापासून अवकाश तंत्रज्ञानापर्यंत या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात तांत्रिक दृष्ट्या, वैधानिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, व्यापारी दृष्ट्या इस्रायलशी निगडीत झालो. आणि यातल्या प्रत्येक करारमदाराच्या प्रत्येक पायरीवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मोसाद कार्यरत होता. इस्रायलनं किंवा मोसादनं जोपर्यंत या बाबतीतला होकार, गो अहेड किंवा ग्रीन सिग्नल दिलेला नाही, तोवर इस्रायल स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत निर्णय घेत नाही. अशा पद्धतीचं विधान न करता गेल्या 50-60 वर्षाच्या इस्रायलच्या इतिहासामध्ये अनेक निर्णयांमध्ये इस्रायलच्या मोसादची असलेली भूमिका आणि त्याच्या हल्ल्यांमध्ये, त्याच्या प्रतिकारामध्ये आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये मोसादनं बजावलेली भूमिका याचं साध्यंत वर्णन, अजून थोडं हवं होतं अशी चुटपुट लावणारं वर्णन म्हणजे पंकज कालूवाला यांचं इस्रायलची मोसाद हे पुस्तक. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.